पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला भाजपच्या नेत्यांकडूनच केराची टोपली दाखवली जाते। मध्य प्रदेशामधल्या एका नेत्यानं पदभार स्वीकारण्यासाठी 500 गाड्यांचा ताफा नेलाय। उज्जैन ते भोपाळपर्यंत शेकडो गाड्यांचा ताफा ते घेऊन पोहोचले। पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी ते हा शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन पोहोचले। शक्ती प्रदर्शनही त्यांनी केलेलं आहे। सौभाग्यसिंग ठाकूर यांनी मोदींनी काल ज्या पद्धतीने आवाहन केलंय त्यालाच हरताळ फासलेला दिसून येतोय। त्यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना पेट्रोल आणि डिझेल काटकसरीने वापरा, जपून वापरा असं आवाहन करतायत। दुसरीकडे भाजपचे नेतेच या आवाहनाला केराची टोपली दाखवताना दिसतात आणि 500 गाड्यांचा ताफा घेऊन उज्जैन ते भोपाळ असा त्यांनी प्रवास केलेला आहे। पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांनी हे शक्ती प्रदर्शन केलंय। अजय धनसे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात याविषयी। अजय, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संपूर्ण जनतेला काटकसर करण्याचा सल्ला दिलेला आहे। परदेश दौरे टाळा, सोनं खरेदी कमी करा आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे म्हणजे ते पेट्रोल आणि डिझेलची खपत जी आहे ती कमी करा आणि सार्वजनिक वाहनांचा वापर करा। मात्र पंतप्रधानांच्या या आव्हानाला भाजपच्याच एका नेत्याकडून मध्य प्रदेशमध्ये छेद देण्यात आलेला आहे आणि समग्र शिक्षा अभियानाच्या पाठ्यपुस्तकाच्या महामंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी जवळपास 400 ते 500 गाड्यांचा ताफा काढून आणि पेट्रोल आणि डिझेलची नासाडी करून हा नेता पदभार स्वीकारायला गेलेला आहे। आणि भाजपचा नेता सौभाग्यसिंग ठाकूर त्यांचं नाव आहे आणि त्यांनी जवळपास शेकडो गाड्यांचा ताफा काढून पदभार स्वीकारलेला आहे। खरं तर उज्जैन ते भोपाळपर्यंत ही मोठा रोड शो काढून शक्ती प्रदर्शन करून त्यांनी पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। पंतप्रधान एकीकडे देशाचे जे डॉलर आहे परकीय चलन वाचवण्याचं आवाहन करतात, दुसरीकडे अगदी या दृश्यांमधून आपण ते बघू शकतो की कशा पद्धतीने हे शक्ती प्रदर्शन झालेलं आहे। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।